नमस्कार. तर मी इथे बनवत आहे पनीरची भाजी. तर तुम्हीही नक्की अशा पद्धतीने बनवून बघा, खूप छान बनते. तर मी इथे थोडंसं खोबरं कट करून भाजून घेतलेलं आहे आणि भरपूर असे कांदे पण कट करून घेतले आणि ह्याला भाजून ग्रेव्ही बनवायची आहे. तर तुम्ही कांदा कधीही भाजून ग्रेव्ही बनवा, तर खूप छान बनते अशी ग्रेव्ही. आणि आता मी पनीरचे पीस भाजून घेत आणि हे पनीर मी घरी बनवलेलं आहे. तर ह्याची रेसिपी पण मी शेअर करेल. जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा. हे मी घरी दुधापासून बनवलेलं पनीर आहे. तर बघा इथे किती छान झालेलं आहे आणि मी असं क्रिस्पी करून भाजून घेते पनीर आणि नंतरच भाजीत वापरते, कारण असंच छान लागतं पनीर त्याच्यामुळे. आणि आता कांदा आणि खोबरं हे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायचे आहे. पाणी बिलकुल घालायचं नाही यामध्ये. आणि आता एक कढई ठेवली, त्याच्यामध्ये तेल टाकलं. तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे पनीरच्या भाजीला, कारण की ग्रेव्ही आहे ना त्याच्यामुळे. जिरं टाकलं, मोहरी आणि अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकली. त्याच्यानंतर आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची, मिक्सरने बारीक करून घेतलेली. आणि याला एकदम पाणी सुटेपर्यंत भाजून घ्यायचं असं. आणि आता याच्यामध्ये थोडीशी शिमला मिरची पण टाकली मी कट करून. तर शिमला मिरचीचं खूप टेस्ट छान येते याच्यामध्ये, पनीरच्या भाजीमध्ये. आणि आता लाल तिखट टाकायचं, धने पावडर टाकायचं थोडंसं आणि हळद टाकायची. आणि थोडासा काळा मसाला मी हा घरी बनवलेला आहे तो टाकला. माझ्याकडं पनीर मसाला आहे पण मी ते वापरत नाही बिलकुल, मला आवडतही नाही तो, कारण मी अशीच भाजी बनवते. तर खूप छान पद्धतीने होती ही भाजी आणि टेस्ट पण खूप छान येते. तर तुम्हीही नक्की अशी बनवून बघा एखाद्या वेळेस मसाला न वापरता. आणि आता मी एक टोमॅटो कट करून घेतला आणि मिक्सरने बारीक करून तोही याच्यामध्ये टाकला नंतर. आणि खूप असं भाजू दिले याला, छान असं तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला शिजू दिलं. आणि नंतर यामध्ये टाकायचे आता आपल्याला पनीरचे पीस आपण भाजून घेतलेले आहेत ना ते. हे बघा इथं ग्रेव्ही आता माझी तयार झालेली आहे, तेल सोडलेलं आहे ग्रेव्हीनं आणि खूप छान बनते भाजी. तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि कशी वाटली रेसिपी हेही कमेंट करून सांगा. तर मी इथे थोडीशी कोथिंबीर टाकली, माझ्याकडे कमी होती म्हणून. आणि आता थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये टाकायची, टेस्टला खूप छान लागते. आणि हे बघा इथे माझी पनीरची भाजी तयार आहे. तर तुम्हीही अशी फास्टवाली रेसिपी पनीरची बनवा, कशी वाटली ते सांगा. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. तर मी इथे माझ्या मुलीसाठी ताट लावलेलं होतं आणि तिला खूप आवडते पनीरची भाजी. बाय बाय. सबस्क्राईब करा चॅनल.